मी सारिका. मी एका अकॅडमीमध्ये शिक्षिका होते. माझ्या घराच्या काही अंतरावरच माझी एक मैत्रीण राहत होती. अनुष्का माझ्याहून वयाने थोडी मोठी होती. ती विवाहित होती. तिला एक मुलगाही होता. फार कमी वेळात आम्हा दोघांची चांगली ओळख झाली होती. ओळखीमधून मी काय काम करते हे तिला माहीत झालं. तसं ती मला तिच्या घरी तिच्या मुलाची ट्युशन घ्यायला बोलावू लागली. रोज संध्याकाळी तासाभरासाठी मी अनुष्काच्या मुलाला ट्युशन शिकवायला जात असायचे. तो 12वीत शिकत होता. त्याला मॅथ फार जड जायचं. खास करून गणिताचे क्लासेस तो माझ्याकडून घेत होता. अनुष्काच्या मुलाचं नाव समीर होतं. काहीच दिवसात त्याची व माझी चांगलीच गट्टी जमली होती. अनुष्का व माझी चांगली मैत्री असल्यामुळे समीरच्या ट्युशनची मी तिच्याकडून जास्त फी घेत नव्हते. तसं तर मी तिच्याकडून एक पैसाही घेणार नव्हते, पण अनुष्का ऐकायला तयार नव्हती. म्हणून मी तिच्याकडून समीरच्या कोचिंगचे अर्धेच पैसे घेऊ लागले. अनुष्का मला सांगायची की तू जेव्हापासून समीरची कोचिंग घेत आहे तेव्हापासून त्याचा अभ्यासात चांगलं मन रमू लागलंय. नाहीतर याआधी त्या महागड्या ट्युशनमध्ये असताना ना तो वेळेवर अभ्यास करायचा ना त्याचे मार्क्स ठीक यायचे. आता अनुष्काने माझा चांगलाच घरोबा झाला होता. मी माझ्या घरी एकटीच राहायचे. माझं अजून लग्न झालं नव्हतं. याउलट अनुष्काचा चांगला सुखी संसार चालला होता. पण एकदा अचानक तिच्यात व तिच्या नवऱ्यामध्ये काहीतरी बिनसलं. मी जेव्हा संध्याकाळच्या वेळी अनुष्काच्या घरी समीरला शिकवायला गेले तेव्हा मला अनुष्का घरी दिसली नाही. मी समीरकडे अनुष्काची विचारपूस केली तर तो म्हणाला, काल रात्रीपासून आई बाबांमध्ये फार भांडणं चालली आहेत. मी कॉलेजमधून घरी आलो तर आई मला घरात दिसली नाही. आई तर मला एकट्याला सोडून तिच्या माहेरी निघून गेली. घरात आईवडिलांचं भांडण पाहून समीरच्या मनावर काय परिणाम झाला असेल ते मी जाणून होते. तेव्हा मी त्याला समजावतच म्हणाले की तू अजिबातच चिंता करू नकोस. तुझी आई काहीच दिवसात घरी परतेल. नवरा बायकोचं भांडण जास्त दिवसांचं नसतं. तेव्हा माझ्या समजवण्याने समीर समजला तर होता. मी रोजप्रमाणे त्याची ट्युशन घेतली व तिथून माझ्या वेळेत घरी जाऊ लागले. जात्यावेळी समीर म्हणाला, आंटी, आई तर माहेरी गेली आहे. ती आता कधी परत येईल ते मला माहीत नाही. आता घरात ना मला काही स्वयंपाक बनवता येतो ना बाबांना. मला तर बाहेरचं काही खाल्लं की लगेचच ताप चढतो. तू आमच्या जवळची आहेस म्हणून मी तुला एक रिक्वेस्ट करू का? प्लीज आजच्या दिवस तू आम्हाला स्वयंपाक बनवून देशील का? समीरची रिक्वेस्ट ऐकून मी त्याच्याजवळ जात त्याचा गाल खेचला व त्याला म्हणाले, रिक्वेस्ट करण्याआधी तुम्हाला आपलं म्हणून हाक मारलीस ना? मग आपल्या लोकांना अशी रिक्वेस्ट करायची नसते. आजपासून जोपर्यंत तुझी आई घरी नाही तोपर्यंत मी तुमचा स्वयंपाक बनवून देईन. अनुष्काचा परिवार हा माझाच परिवार आहे. तेव्हा मी तिथे काही वेळ थांबून 2 जणांचा स्वयंपाक तयार करून माझ्या घरी निघाले. पुढे 2-3 दिवस उलटले. मागच्या 2-3 दिवसांपासून रोजच मी अनुष्काच्या घरी तिच्या मुलाचा आणि नवऱ्याचा स्वयंपाक बनवायला जात होते. तिथे जाण्यामुळे माझा जरा एक्स्ट्रा वेळ जाऊ लागला होता. माझ्याकडे माझ्या स्वतःच्या कामांसाठी वेळच उरत नव्हता. घरी उशिरा आल्यावर माझा स्वयंपाक बनवून मला उद्याची जॉबला जाण्याची तयारी करावी लागायची. आता एक्स्ट्रा काम वाढल्यामुळे माझी फार धावपळ सुरू झाली होती. एके दिवशी अनुष्काच्या नवऱ्याला माझी ती धावपळ दिसली. तेव्हा जिजू मला म्हणाले की आता तू आमची काळजी करू नकोस. जोपर्यंत अनुष्का घरी येत नाही तोपर्यंत आम्ही मेस लावतो. आमच्यामुळे तू तुझी ओढाताण करून घेऊ नकोस. जॉब करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य किती ओढाताणीचं असतं ते मला चांगलंच ठाऊक आहे. मी त्यांना म्हणाले, तुम्ही माझे आपलेच आहात. तुमचं काम करायला माझी अजिबात ओढाताण वगैरे होत नाहीये. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांना काही दिवसांकरिता बाहेर गावी जायचं आहे. समीरला ते त्यांच्या कोणा मित्राकडे ठेवणार आहेत. आता काही दिवस तुला आमचं काम करायची गरज नाही. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्हाला हरकत नसेल तर समीरला माझ्या घरी ठेवाल का? मी असं बोलताच समीरही त्याच्या बाबांकडे हट्ट करू लागला की मी आंटीकडेच थांबणार. मी तुमच्या कोणा मित्राला ओळखत नाही. समीरचा हट्ट पाहून त्याच्या बाबांनी त्याला माझ्या घरी ठेवण्यास होकार कळवला. दुसऱ्या दिवसापासून जोपर्यंत समीरचे बाबा घरी येत नाही तोपर्यंत समीर माझ्याकडे राहायला आला. सकाळी माझी जॉबला जाण्याची व समीरची कॉलेजला जाण्याची वेळ एकच होती. दुपारी मी 1 वाजता घरी यायचे. समीरलाही घरी यायला 1 वाजत असायचा. दुपारच्या जेवणालाही आम्ही सोबतच बसायचो. मी समीरला माझ्या मुलाप्रमाणे जीव लावू लागले होते. पण त्याच्या मनात असे काही विचार सुरू झाले होते ज्याचा मला जराही अंदाज नव्हता. दुपारच्या वेळी समीरचा घरात वेळ जात नसायचा. तो हळूहळू बोर होऊ लागला होता. आता मी पूर्ण वेळ त्याच्या आजूबाजूला राहू शकत नव्हते. मला दुपारच्या वेळीही अकॅडमीमध्ये जावं लागायचं. संध्याकाळी घरी आल्यावर मला समीरची शिकवणी घ्यावी लागायची. त्याची अपेक्षा असायची की मी संध्याकाळी घरी आल्यावर त्याच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी कराव्या, पण मला ते शक्य नव्हतं. समीरला अजून थोडं बिझी करण्यासाठी मी एकदा त्याला म्हणाले की समीर, तुझी उंची चांगली आहे, तू जिम वगैरे जॉईन करायला हवी. माझ्या ओळखीत एक जिम आहे. तुला हरकत नसेल तर मी तुझे तिथे ॲडमिशन करून देते. म्हणजे तुला घरात बोर होणार नाही
आणि तुला चांगल्या सवयीही लागतील. समीरने जिमचं नाव ऐकताच लगेच होकार भरला. तो म्हणाला, आंटी तू किती मनकवडी आहेस. मी माझ्या बाबांना कधीपासून सांगत आहे की मला जिम जॉईन करून द्या, पण ते माझं बोलणं मनावर घेतच नव्हते. त्यांचं मत आहे की मी अजून लहान आहे, पण मी आता लहान नाही हे तू बरोबर ओळखलंस बघ. बाबा तर त्यांच्या वयानुसार विचार करतात, पण तू तशी नाहीस. त्यावर मी म्हणाले, अच्छा म्हणजे तू माझ्यासमोर माझ्या जिजूंना म्हातारा म्हणतोयस तर. तेव्हा मजाकमध्ये समीर माझ्या शेजारी आला होता. त्याने हसता हसता माझ्या गळ्यात हात घातला. त्याच्याने ती नकळत झालं हे तर मी समजले होते, म्हणून मी त्याला काही बोलत बसले नाही. समीरने दुसऱ्या दिवसापासूनच जिम जॉईन केली. आता तो जिम करतो म्हटल्यावर त्याला प्रोटीनयुक्त पदार्थही खायला देणं गरजेचं होतं. ते मी त्याला रोज न चुकता देत होते. एकदा रात्री मी समीरच्या खोलीत त्याला दूध द्यायला जात होते. तेव्हा अचानक त्याच्या खोलीच्या दरवाजातच माझा पाय मुरगळला आणि मी जागेवरच पडले. मला पडलेलं पाहून समीर लगेचच धावत माझ्या जवळ आला. त्याने तेव्हा काहीही विचार न करता माझी मदत केली. तेव्हा काही वेळासाठी मी माझं दुखणं विसरले होते, कारण आजपर्यंत माझ्या दुखण्यात नेहमी मी एकटीच असायचे. माझी काळजी घेणारं, मला विचारणारं कोणीही माझ्या जवळ नव्हतं. तेव्हा समीर मला माझ्या खोलीपर्यंत घेऊन गेला. खोलीत येताच त्याने मला खुर्चीवर बसवलं आणि त्यानंतर तो माझ्या पायाला मलम लावून देऊ लागला. समीर मला मलम लावून देत असताना मी आपुलकीने त्याच्याकडे एकसारखी बघत होते. त्या दिवशी पहिल्यांदा कोणीतरी माझी काळजी घेत होतं. मी आता 30 वर्षांची होते, पण अजूनही मी बिना लग्नाचे होते. माझ्या आयुष्यात समीरसारखं काळजीवाहू कोणी नव्हतं. तेव्हा मी त्याला म्हणाले की समीर, तुला तर मी नासमज समजले होते, पण तू तर फार समजदार आहेस. तुझी मॅच्युरिटी पाहून मी तर आश्चर्यचकित झाले. त्यावर समीर म्हणाला, मी आता लहान नाही, मी आता मोठा झालोय. असं समज आता माझ्यात माझ्या बाबांप्रमाणे ताकद आलीये. समीरच्या बोलण्यावर मी हसू लागले. त्याच्या बोलण्यातून तो लहान आणि बालिश वाटत होता. पुढच्या मिनिटाला तो माझी प्रशंसा करू लागला. तो म्हणाला, तू मला सख्याप्रमाणे सांभाळून घेतलंयस. खरंच तू किती चांगली आहेस ना. समीरच्या तोंडून माझं कौतुक ऐकून मला फार बरं वाटत होतं. तेव्हा बोलता बोलता तो म्हणाला, आंटी तुला हरकत नसेल तर मी तुझ्या खोलीत झोपू का? रात्री तुला काही गरज पडली, तुला उठायचं असेल तर मी इथे असलो तर मी तुला उठवायला मदत करू शकतो. समीर फार चांगला मुलगा होता. तेव्हा मी त्याला माझ्या खोलीत झोपण्यास होकार भरला. मी घरात एकटीच असायचे, त्यामुळे मी घरात माझ्या मनमर्जीप्रमाणे राहायचे. तेव्हाही घरात मी माझ्या सवयीप्रमाणेच राहत होते. मला पाहून समीर माझ्या सुंदरतेचं कौतुक करू लागला. तो म्हणाला, आंटी तू किती गोरीपाण आहेस, त्यामुळेच तुझ्यावर कुठली फॅशन शोभून दिसते. तू एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसत नाहीस. तेव्हा मी त्याला म्हणाले, आता माझी प्रशंसा पुरे झाली, आता झोप. सकाळी मलाही वेळेत ऑफिसला निघायचंय आणि तुलाही कॉलेजला जायचंय. तेव्हा एकदमच समीर मला थँक्यू म्हणाला आणि मग झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माझा पाय समीरने घेतलेल्या काळजीमुळे अगदी चांगला झाला होता. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी समीरला थँक्यू म्हणाले. रात्री तो मला थँक्यू का म्हणाला ते मला त्याला विचारायचं होतं, पण तेवढ्यात त्याचा मित्र त्याला घ्यायला आला आणि तो कॉलेजसाठी निघाला. मग माझ्याने त्याला ते विचारायचं राहिलं. त्या दिवशी रात्रीही झोपायच्या वेळेत तो माझ्या खोलीत आला. तो म्हणाला, आंटी आजही मला तुझ्या खोलीत झोपायचं आहे. मी त्याला म्हणाले, आज माझा पाय अगदी चांगला आहे, आज तुला कुठल्या कारणाने माझ्या खोलीत झोपायचंय? त्यावर तो जरा अडखळतच म्हणाला, मला माझ्या खोलीत झोपायला फार भीती वाटते. रोज मी घरी आई शेजारी झोपायचो. गेल्या काही दिवसांपासून इथे मी खोलीत लाईट लावून झोपत आहे आणि त्यामुळे माझी पूर्ण झोप होत नाहीये. मी तुला हे आधीच सांगणार होतो, पण मला लाज वाटत होती की तू माझ्यावर हसशील. त्याचं बोलणं ऐकून मी तेव्हाही हसू लागले. मी म्हणाले, तू तर म्हणत होतास की तू आता मोठा झालाय, मग हे अंधाराला घाबरणं काय आहे? तेव्हा मी समीरची थोडी मस्करी घेऊ लागले तर तो रागात तिथून जाऊ लागला. त्याला चिडलेलं पाहून मी त्याच्या जवळ जाऊन त्याला पुन्हा खोलीत घेऊन आले व म्हणाले, तू इथे झोपू शकतोस, मी तुझी मस्करी करत होते. त्या रात्रीही समीर माझ्या खोलीत झोपला होता. मध्यरात्री तो झोपेत अचानक त्याचे हातपाय इकडे तिकडे वळवायचा. मला वाटलं त्याची ती झोपेतील सवय असावी. पुढे असेच 2-3 दिवस उलटले. गेल्या 2-3 दिवसांपासून मी बघत होते समीरचं वागणं जरा बदललं होतं. रात्री झोपेत तो फार हालचाल करायचा, कधी बडबड तर कधी हातपाय चालवायचा. मी त्याला त्याबद्दल विचारलं होतं, पण त्याला रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. एकदा संध्याकाळी अकॅडमीमधून घरी येत असताना मी समीरला जिममध्ये घ्यायला गेले. घरी येताच तो माझ्यावर चिडला. समीर म्हणाला, आंटी तू मला जिममध्ये का घ्यायला आली होतीस? तू तिथे आलीस तेव्हा माझे काही मित्र तुझ्याकडे बघत होते. जिममध्ये फक्त माझ्याच वयाची मुलं नसतात, तिथे माझ्याहून काही मोठे मुलंही आहेत.
ते तुझ्याकडे बघत होते ते मला अजिबात आवडलं नाही. जाऊ देत, सोड. एवढंच लक्षात ठेव की आज नंतर तुम्हाला जिममध्ये घ्यायला येशील तेव्हा तू अजिबात अशा अवतारात यायचं नाही, कारण तुझ्याकडे कोणी बघितलं तर ते मला सहन होत नाही. अचानकच समीरला काय झालं होतं कोणास ठाऊक, पण तो माझ्या बाबतीत जरा जास्तच काळजी दर्शवू लागला होता. मी त्याला म्हणाले, तुझी काळजी मी समजते. समीरच्या आईनेही मला सांगितलं होतं की तो फारच इमोशनल मुलगा आहे. खरंच समीर माझ्या समजण्यापलीकडे होता. त्या रात्री मी पाणी पिण्यासाठी उठले. मी खोलीतून बाहेर आले तोच मला काहीतरी हालचाल झाल्यासारखं जाणवलं. मग मी हळूच आत खोलीत डोकावले. तेव्हा मला लक्षात आलं की समीर माझ्यावर लक्ष ठेवून होता. मला बघताच त्याने लगेच झोपण्याचं नाटक केलं हे तर मी समजले होते, पण एक वेळ मला असंही वाटलं की तो माझा भास आहे, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी रात्री मी त्याला त्याच्या खोलीत जा म्हणाले, तर तो म्हणाला, आंटी मला अंधाराची भीती वाटते, हे तुला माहीत आहे ना, का तू मला चिडवतेस? त्याला वाटलं मी त्याला चिडवत आहे, पण मी खरंच त्याला त्याच्या जागी जायला सांगत होते. मला एकट्या राहण्याची सवय होती. मला वाटलं होतं समीरचे आईबाबा काहीच दिवसात घरी परततील आणि तोच विचार करून मी त्याला माझ्याकडे थांबण्यास होकार भरला होता. पण आता मला माझी मोठ्यागी महागात पडताना दिसत होती. पुढे 2-3 दिवसांनंतर भयानच घडलं. समीर म्हणाला, आंटी बघ ना, आई बाबा किती आनंदात होते आणि एकदमच त्यांच्या आयुष्यात असं कुठलं संकट आलं काय माहीत. गेल्या कितीतरी महिन्यांपासून मी त्यांच्यात प्रेम पाहिलंच नाहीये. तेव्हा मी त्याला पुन्हा समजावलं की होईल सगळं ठीक. पुढच्या रात्री मी समीरला सांगितलं की आता तू माझ्या खोलीत झोपू नकोस, कारण मला एकटं राहण्याची सवय आहे. त्या दिवशी त्याने शहाण्या मुलाप्रमाणे माझं ऐकलं, परंतु मी त्याला नाही म्हणूनही त्याने त्या रात्री माझ्यावर नजर ठेवली आणि अर्ध्या रात्री तो माझ्या खोलीत शिरला. तो म्हणाला, आंटी मला फारच भीती वाटते. तेव्हा मी जशी त्याच्या बाजूने वळले तसं त्याने माझा हात जोराने पकडला. तो म्हणाला, आंटी तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी कमी आहे ती म्हणजे तुझा एकटेपणा. तुझ्यासारख्या सुंदर मुलीने एकटं जीवन जगणं मला तरी मान्य नाही. तू आता तरी तुझ्या पुढच्या भविष्याचा विचार करायला हवा. तेव्हा मी समीरला म्हणाले, समीर तू माझा चांगला विचार करतोयस, ते पाहून मला फार बरं वाटलं. मलाही तुझ्याशी बोलायचं होतं. समीर खरं सांगू, आता मला नाही वाटत की तुझी आई कधी परत येईल, पण तू काळजी करू नकोस, मी तुला सांभाळायला तयार आहे. मी असं बोलताच त्याने माझ्या हातावर चिमटा काढला. मी तेव्हा जोराने ओरडू लागले. माझ्या ओरडण्याने अशोक बेड खालून लगेचच बाहेर निघाला आणि त्याने खोलीतील लाईट सुरू केला. त्याच्या बाबांना पाहून समीर शॉक झाला होता. तो म्हणाला, बाबा माझ्यापासून हे सगळं लपवायची गरज नाहीये, कारण मी तुमचे व तुमच्या या प्रेयसीचे सगळे फोन कॉल्स व मेसेज बघितले आहेत. मला विश्वासच बसत नव्हता की तुम्ही मला व आईला अशा प्रकारे फसवत असाल. मागच्या काही दिवसांपासून मी आंटीला अर्ध्या रात्री या खोलीतून बाहेर पडताना बघत होतो. ती रात्रीच्या आपल्या घरी का जात असते ते मला समजत नव्हतं. तिच्यावर लक्ष ठेवण्याकरता मी तिच्या खोलीत झोपायला येत होतो. शेवटी माझा संशय खरा ठरला. आईलाही तुमचा आणि आंटीचा अफेअर माहीत झालंय, म्हणून ती तुम्हाला सोडून गेलीये ना? समीर मला म्हणाला, मला हेच सगळं सत्य बघायचं होतं. माझ्या आईवडिलांचं प्रेमाचं नातं खराब करणारी तू आहेस तर. आता तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलाय. तू कधीच कोणाशी प्रामाणिक राहू शकत नाहीस. तू माझ्या बाबांनाही पुढे जाऊन धोका देशील हे नक्की. त्यावेळी त्याचं बोलणं ऐकून मला माझीच लाज वाटू लागली. अशोक माझी जुनी मैत्री होती. मी त्याच्या प्रेमात पडले होते. तो एक विवाहित पुरुष आहे याचा मी विचारच केला नाही. अशोक त्याच्या मुलाचं बोलणं ऐकून भावुक झाला होता. अशोकने माझ्यासोबत आयुष्य घालवण्याचं जे मला वचन दिलं होतं ते तेव्हा त्याने झटक्यात मोडलं. तो त्याच्या मुलाला घेऊन तिथून निघून गेला आणि शेवटी मी एकटे पडले होते. लग्न झालेल्या पुरुषासोबतची जवळी काही कालावधीसाठीच असते. क्षणभराच्या आनंदानंतर शेवटी तो विवाहित पुरुष त्याच्या संसारात परततो. म्हणून अशा नको त्या नात्यात अडकण्याआधी मुलींनी एकदा आपल्या भविष्याचा सखोल विचार करावा. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.